हॅलो, कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण मटकी भेळ कशी बनवायची ते बघणार आहोत। म्हणजे बाहेर जशी भेळ भेटते तर तशाच पद्धतीने आपण भेळ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता भेळ करण्यासाठी आपण मटकी भेळ करतोय तर त्यासाठी आपल्याला मटकी लागणार आहे। इथं मी एक वाटी जी आहे ती एक वाटी मटकी घेतलेली आहे। ही उकडून घ्यायची आपल्याला। फक्त 5 मिनिटात मटकी आपल्याला उकडून घ्यायची आहे, जास्त वेळ शिजवायची नाही। चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं। नंतर आपल्याला भेळीमध्ये पण मीठ टाकायचं आहे, त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही। आणि थोडीशी हळद, चिमूटभर जिरं, अर्धी वाटी पाणी घालायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं मटकी शिजवून घ्यायची आहे। इथं भेळीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथं चुरमुरे घेतलेले आहेत। आता तुम्हाला भेळ किती पाहिजे त्यानुसार तुम्ही म्हणजे जेवढं घ्यायचं तुम्हाला तेवढं घेऊ शकता। फरसाण घेतलेलं आहे। आता फरसाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती आवडते त्यानुसार। त्यानंतर इथं 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचे आहेत। एक मोठी काकडी घेतलेली आहे चिरून। त्यानंतर मटकी इथं शिजवून घेतलेली आहे, मीठ आणि हळद टाकून, मीठ हळद आणि जिरं टाकून मटकी शिजवून घेतलेली आहे आपण। त्यानंतर कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, खूप सगळी कोथिंबीर आहे। त्याच्यानंतर हे चिंचेचं पाणी आहे, चवीनुसार मीठ। त्यानंतर इथं थोडासा मी लाल मसाला घेतलेला आहे। तुम्हाला तिखट जर आवडत असेल, चटपटीत भेळ हवी असेल तर तुम्ही हा मसाला वापरू शकता, अदरवाईज नाही वापरला तरी चालेल। चला आता आपण भेळ बनवूयात। तर इथं चुरमुरे आहेत, या चुरमुऱ्यांमध्ये आपल्याला हे फरसाण टाकून घ्यायचे। आता हे जे आहे ते आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल। टोमॅटो, कांदा, काकडी, कोथिंबीर, अर्धी कोथिंबीर टाकायची, अर्धी नंतर टाकूयात। त्यानंतर मटकी, मीठ, मसाला मिक्स करायचे। भेळीसाठी लागणारी चिंचगुळाची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। याच्यामध्ये टाकायची चिंचेची चटणी। आता मी जास्त चटपटीत हवे त्याच्यामुळे 3 ते 4 चमचे टाकते। तुम्हाला कसं हवंय त्यानुसार तुम्ही चटणी जी आहे ती कमी जास्त करू शकता। कोथिंबीर टाकूया थोडीशी। इथे बघू शकता तुम्ही, चटपटीत भेळ आपली तयार आहे। जशी बाहेर भेळ भेटते तशाच पद्धतीनं भेळ झालेली आहे। आणि याची चव लय भारी झाली आहे। अशा पद्धतीनं आपली ओली भेळ तयार झालेली आहे। मटकी भेळ म्हणू शकता, ओली भेळ म्हणू शकता याला। चवीला अतिशय सुंदर झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।